मुख्यमंत्री फडणवीसांचं नसरापूर प्रकरणावर विशेष लक्ष। मुख्यमंत्री सातत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात। तपासातील पुरावे आणि सर्व छोट्या मोठ्या बाबींचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करत संपवावं, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्राचं लक्ष आणि लक्ष्य विचलित झालं, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। नसरापूर प्रकरणावर नराधम आरोपींच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त। जिथं अत्याचार तिथंच त्याला मारून टाका, आरोपी भीमराव कांबळेच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया। त्याला बाप म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते, कांबळेंच्या मुलाचा संताप। नसरापूर घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। नसरापूरचे ग्रामस्थ सुद्धा घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी। नसरापूरमधील पीडित मुलीला आवडायचं गाय आणि वासरू। 2 दिवसांपूर्वीच वासरू पाहण्यासाठी चिमुकली गोठ्याकडे गेली होती। पीडितेच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांना सांगितली मुलीची आवड। नसरापूर अत्याचार प्रकरणी तपासाला गती। साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। विशेष तपास पथकाकडून सीसीटीव्ही आणि विविध तांत्रिक पुरावेही जप्त। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार। पालघरच्या कासामधील धक्कादायक घटना। पीडितेच्या मोठ्या बहिणीला औषध देण्याच्या बहाण्यानं अत्याचार। परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी। नाशिकच्या मालेगावमधील धक्कादायक घटना। नामांकित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला बेड्या। वर्गात कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा। राज्यामध्ये दर 53 मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार। दररोज सरासरी 27 चिमुकल्या वासनेच्या बळी। पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीमधून माहिती समोर। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल। नाशिक TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या आधार, पॅन, पत्ता आणि डिजिटल नेटवर्कची सखोल तपासणी। काही आरोपींनी बनावट आणि वेगवेगळ्या नावांनी कागदपत्र वापरल्याचाही संशय। 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपचं भगवं वादळ। तामिळनाडू थलपती विजयी, तर केरळमचा काँग्रेसला हात। पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होवे। ममतांचा बालेकिल्ला ढासळला। भाजपला ऐतिहासिक बहुमत। इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या यशामध्ये संघ परिवाराचा मोठा वाटा। संघाकडून पश्चिम बंगालमध्ये 2.25 लाखपेक्षा जास्त बैठका। संघ स्वयंसेवकांचं घरोघरी जाऊन मतदार जागृती अभियानही। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना आणखी वेग। युवा नेते जय पवार आज कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार। बारामतीमध्ये विशेष बैठकीचं आयोजन। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा पाण्यासाठी वणवण। जलबोगद्याच्या कामामुळे पाणी काही ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा। मराठवाड्यामध्ये आज भूजल पातळी 7 मीटरच्या खाली। 17 तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी खालावल्यानं मोठा संकट। शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी धोक्याची घंटा। शस्त्रक्रियेनंतर कापडाचा तुकडा महिलेच्या पोटातच राहिला। धुळ्याच्या शिरपूर परिसरातील घटना। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा जीव धोक्यात। 2 डॉक्टर्स विरुद्ध गुन्हा दाखल। इराणचा UAEवर ड्रोननं हल्ला।
ड्रोन हल्ल्यामुळे फुजैरा तेल प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये आग. ड्रोन हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी. अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी कराराला तडा. इराणनं प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत दक्षिण कोरियाच्या मालवाहू जहाजासह प्रवास करणाऱ्या अनेक जहाजांना लक्ष्य केल्याचा ट्रम्प यांचा दावा. तर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं इराणच्या 7 लष्करी बोटी उद्ध्वस्त केल्याची सुद्धा ट्रम्प यांची माहिती. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. राज्यातील प्रमुख गणपती मंदिरांमध्ये भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. जालन्यामध्ये बाप्पाला आंब्याची आरास. 2026 मध्ये 3 वेळा येणार अंगारकी चतुर्थी.